नमस्कार मंडळी, मी आहे प्रियंका. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज खूप जास्त खुश आहे कारण कपिलने एक क्रिसमस टाइमला एक कार बुक केली होती आणि मला कपिलने कारचं नाव पण सांगितलं की मी हे कार बुक केली आहे आणि या दिवशी येणार आहे म्हणून. आणि आम्ही एक्साइटेड होतो की आता आमची कार येणार आहे आज वगैरे, खूप खुश होतो आम्ही. त्यानंतर जेव्हा मी पार्किंग मध्ये येऊन बघितले तर का ती कार नव्हती जी कपिलने मला नाव सांगितलं होतं, तर टेस्ला होती. एवढी खुश झाले मी कारण जेव्हा मला कार बुक करायचं होतं तर त्याआधी आम्ही खूप सारे टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतले होते, मर्सिडीज, BMW, टेस्ला वगैरे भरपूर. पण तेव्हा मला टेस्ला ही कार खूप जास्त आवडली होती, पण आम्ही काही कारणामुळे ती तेव्हा घेतली नव्हती कार. तर कपिलने आता टेस्ला बुक केली आहे आणि खूप जास्त खुश आहे मी आणि खूप मोठा सरप्राईज मला मिळाला आज. तर ह्या कारचं नाव आहे टेस्ला मॉडेल वाय आणि खूप छान छान फीचर्स आहेत या कारचे, मी तुम्हाला दाखवेनच. आणि फुल्ली इलेक्ट्रिक आहे, 373 माइल्स रेंज आहे या कारची आणि अजून खूप छान छान फीचर्स आहेत. तर चला तुम्हाला दाखवते टेस्ला मॉडेल वाय. सगळ्यांनाच पहिल्या नजरेत आवडणारी अशी ही कार आहे. तर आता समोरून तुम्हाला लुक दाखवते कारचा, किती सुंदर असा आहे ते, आहे की नाही. तर आता तुम्हाला दाखवते कारचं इंजिन. बोनट ओपन करून दाखवते. अरे इंजिन कुठे गायब झालं, इथे तर स्टोरेज आहे. तर येस, ही कार आहे फुली ऑटोमॅटिक आणि इलेक्ट्रिक कार आहे, त्यामुळे या कारला भरपूर असं स्टोरेज आहे आणि इंजिन नाहीच आहे. तर इंजिन नाहीये मग कार कशी चालणार, तर कार ही चालती बॅटरीनी आणि बॅटरी आहे कारच्या एक्झॅक्ट खाली. तर आपल्याला जेव्हा पण कार चार्जिंग करायचं असतं तेव्हा टेस्लाच्या शोरूममध्ये चार्जिंगचे पॉईंट्स असतात, तिथे जाऊन आपण कार चार्जिंग करू शकतो. तर आता आम्ही आलोय कार चार्जिंग करण्यासाठी कारण आमच्या आता कारची चार्जिंग आहे 31% आणि आम्हाला जायचंय बाहेर. त्यामुळे आता हे अशा प्रकारे आपण ह्या कारची चार्जिंग करू शकतो. चार्जिंग स्टार्ट झालं की तिथे ग्रीन कलरची लाईट ब्लिंक होते आणि चार्जिंग स्टार्ट होते आणि आपल्याला दाखवतं की किती % चार्जिंग झालेली आहे आणि अजून किती वेळ बाकी आहे. तर आम्हाला 1 इयरसाठी टेस्लाची चार्जिंग ही फ्री आहे, त्यामुळे खूप भारी. तर आता मला कारमध्ये जायचंय, पण कसं जाणार, कारला तर चाबीच नाही. डोंट वरी, मोबाईल आहे हेच कारची चाबी. तर येस, मोबाईल हे कारला कनेक्टेड आहे, त्यामुळे जेव्हा पण मी कारच्या जवळ येते तेव्हा कार ऑटोमॅटिकली अनलॉक होते आणि आपल्याला आतमध्ये जाता येते. इन केस आपण कधी मोबाईल विसरलो घरी किंवा मोबाईलची चार्जिंग संपली तर त्यावेळेला काय करायचं, तर तेव्हा आम्हाला 2 कार्ड्स दिलेले आहेत टेस्लाचे. तर ते कार्ड कारच्या साईडला टॅप करायचं आणि जेव्हा आपण ते कार्ड टॅप करू तेव्हा ते डोर ऑटोमॅटिकली अनलॉक होणार. आहे की नाही इंटरेस्टिंग. या कारचं मेन जे फीचर आहे ते आहे ही स्क्रीन. तर ही स्क्रीन जी आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या स्क्रीनने आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो. सपोज आपल्याला समोरचं बोनट ओपन करायचं असेल तर आपण इथे स्क्रीनवर टच करून सुद्धा ओपन करू शकतो. तुम्हाला दाखवते मी, हे बघा अशा प्रकारे दिसती कार बाहेरून. तर आणि असे भरपूर कंट्रोल्स आहेत, भरपूर फीचर्स आहेत यामध्ये. इथे चार्जिंगचं आपल्याला क्लिक करून बघता येतं की किती % चार्जिंग वगैरे आहे. इथे आपल्याला ऑटो पायलट मध्ये टाकता येतं. जर आपण हायवेवर गेलो आणि आपल्याला 60 जर स्पीड ठेवायची असेल, जर कमी जास्त काही करायचं नसेल तर आपण ऑटो पायलट मध्ये हे कार टाकू शकतो. किंवा तर इथे आहे सेटिंग मध्ये सीट्स म्हणून एक ऑप्शन आहे आणि इथे कारचे सगळे सीट्स वगैरे दिसतात. तर या कारची खासियत ही आहे की आपण सीट सुद्धा हीट करू शकतो. जर ही एकच सीट पाहिजे असेल तर आपण ही एकच सीट हीट करू शकतो. जर मी इथे बसली असेल तर मला ही सीट करायची असेल तर मी ही एक सीट करू शकते, किंवा ही पाहिजे असेल तर ही आपण सीट हीट करू शकतो. आणि आपल्याला हवं तेवढं आपण टेम्परेचर सेट करू शकतो, म्हणजे 18 पाहिजे, 20 पाहिजे, तर अशा प्रकारे आपण करू शकतो. जर आपल्याला हीटर लावलं आणि आपण AC लावलं तर कुठल्या साईडला आपल्याला पाहिजे ते पण आपल्याला ऍडजस्ट करता येते. हे बघा, जर आपल्याला या साईडला पाहिजे असेल हीटर तर या साईडला येणार, या साईडला हवं असेल तर या साईडला येणार, असं पण करता येतं. तर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ऍडजस्ट करू शकतो, हीटर पण आणि AC पण. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती चाइल्ड लॉक आहे ऑलरेडी, विंडो पण लॉकचा ऑप्शन आहे आणि त्यानंतर इथे आपण मिरर पण ऍडजस्ट करू शकतो आपल्याला जसं हवं तसं. नॉर्मली कसं असते, सगळ्या कारला इथे ग्लो बॉक्सला बटन असतं आणि इथून आपल्याला ओपन करता येतं. पण टेस्लाची हेच फीचर्स खूप भारी आहेत की आपण सगळं काही स्क्रीनने ऑपरेट करू शकतो. तुम्हाला इथे दिसत असेल ग्लो बॉक्स आहे, हे ओपन केल्यानंतर हे ऑटोमॅटिक ओपन होतं.
हे आहे वायरलेस चार्जिंग स्लॉट. प्रत्येक कारमध्ये कसं असतं, केबल USB घेऊन फिरावं लागतं आणि शेवटी आपल्याला जेव्हा पण चार्जिंग करायचं असेल तेव्हा आपल्याला शोधत बसावं लागते. पण टेस्लाचं हेच भारी आहे की वायरलेस चार्जिंग आहे. फक्त मोबाईल ठेवायचा आणि चार्जिंग होणार. तुम्हाला दाखवते मी. ऑटोमॅटिक चार्जिंग सुरू झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता एकही बटन नाहीये आणि या कारला भरपूर स्टोरेज आहे. बघू शकता. इथे कप होल्डर आहे. त्यानंतर इथे परत अजून एक स्टोरेज बॉक्स आहे. यश मस्त बसून फ्रूट एन्जॉय करत आहे. तर ही स्क्रीनच बघा किती मोठी आहे. तर या स्क्रीनचे भरपूर फीचर्स आहेत. जसं की आपण नेटफ्लिक्स पाहू शकतो, यूट्यूब पाहू शकतो. सपोज आपण कुठे ट्रॅव्हल वगैरे करत असेल तर स्क्रीनवरती लहान मुलांचे आपण सॉंग्स वगैरे लावून देऊ शकतो त्यांना व्हिडिओ पाहण्यासाठी. त्यामुळे ते तेवढेच वेळ शांत बसतील. आणि त्याचप्रमाणे आपल्याला कोणाशी बोलायचं असेल तर आपण ऑडिओ कॉल लावू शकतो, व्हिडिओ कॉल लावू शकतो, आपला मोबाईल कनेक्ट करू शकतो आणि आपल्या मोबाईलमधले व्हिडिओज पण शेअर करू शकतो, पाहू शकतो. तर असे भरपूर फीचर्स आहेत या स्क्रीनमध्ये. या कारला टोटल 8 कॅमेरेज आहेत. त्यामुळे आपण कुठे जरी अनसेफ ठिकाणी जरी कार पार्क केलेली असेल तरी आपल्याला टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. कारण आपण घरी बसून मोबाईलवरती मॉनिटर करू शकतो. कारच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, कारच्या बाहेर कोण-कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या कॅमेरा थ्रू मोबाईलवरती बघू शकतो. आणि इन केस कुणी आपल्या कारच्या जवळ आलं आणि अनलॉक करण्याचा प्रयत्न केला कारला, तर त्या व्यक्तीचा व्हिडिओ सेव्ह होतो स्क्रीनवरती आणि आपल्याला मोबाईलवरती पण आपण तो पाहू शकतो. त्यामुळे तर आता तुम्ही बघू शकता बाहेर स्नोफॉल झालेला आहे खूप छान आणि टेम्परेचर पण मायनसमध्ये आहे आणि अशा टाईमला कारमध्ये जाऊन बसल्यानंतर एकदमच खूप थंडी वाजते. त्यामुळे हे फीचर खूप छान आहे, की घरामध्ये बसून आपण कारमधलं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल करू शकतो आणि जर मला एकटीलाच जायचं असेल कारनी, तर मी एकच सीट पण हीट करू शकते. जर दोघं जण जात असतील, तर फक्त 2 सीट पण आपण हीट करू शकतो. इव्हन स्टेअरिंगसुद्धा आपण हीट करू शकतो. एवढे छान-छान फीचर्स या कारमध्ये आहेत. तर आता आम्ही निघतोय मंदिराकडे. ॲक्चुअली कार आम्हाला काल इव्हनिंगलाच रिसीव्ह झाली होती. पण काल कपिलचं ऑफिस वगैरे असल्यामुळे आम्हाला जमलं नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की नेक्स्ट डे जावं आणि सकाळी उठून बघतो तर काय सगळीकडे खूप छान असा स्नोफॉल चालू होता आणि कियांश पण स्नोमध्ये खूप एन्जॉय करू लागला. त्यानंतर आम्ही निघालोय मंदिराकडे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, कोण एन्जॉय नाही करणार. फायनली आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये आणि आम्ही जिथे राहतो तिथे खूप स्नो होतं. पण जसं-जसं आम्ही मंदिराजवळ पोहोचत आलो होतो, तिथे तर स्नो पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हतं. मग आम्ही पटकन मंदिरात गेलो, छान दर्शन घेतले आणि त्यानंतर पंडितजींनी आमच्या कारची पूजा स्टार्ट केली.